तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगाव तालुक्यात जिल्हा महसूल प्रशासनाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पुरातन लोककलेच्या माध्यमातून स्वगणना करण्याबाबत अभिनव जनजागृती अभियान सुरू केले आहे। या अभियानामुळे मोठ्या प्रमाणावर जनजागृती होऊन नागरिक स्वगणना करण्यासाठी समोर येत आहेत। जिल्हा महसूल प्रशासनाने शाहू फुले आंबेडकर फाउंडेशन खामगावच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक राजेश कोगदे यांनी वासुदेवाची पारंपरिक वेशभूषा धारण करून ग्रामीण भागात डिजिटल जनगणनेची जनजागृती सुरू केली आहे। जिल्ह्यातील खामगाव आणि शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ही अनोख्या पद्धतीने जनजागृती सुरू असल्याने ही लोककला आणि आधुनिक तंत्रज्ञानाची उत्तम सांगड आहे। ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत स्वगणनेचा संदेश सहज आणि प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी हे एक उत्तम पाऊल ठरले असून नागरिकांचा या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। मी राजेश वासुदेव कोगदे, सहाय्यक अध्यापक, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूर, तालुका खामगाव येथे कार्यरत आहे। माननीय जिल्हाधिकारी प्रवीण कुमारजी देवरे साहेब तसेच शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्था घारोळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच SDO माननीय पुरी साहेब, तहसीलदार माननीय सुनील पाटील, तहसीलदार शेगाव माननीय प्रज्ञा काकडे मॅडम या सर्वांच्या आवाहनानुसार या ठिकाणी गावोगावी जाऊन या संस्थेच्या माध्यमातून आम्ही वासुदेवाच्या भूमिकेमध्ये जनजागृती करत आहोत। यामध्ये लोकांना स्वगणना कशी करावी तसेच प्रत्येक आपण स्वतः तर स्वगणना करू शकतो, इतरांना सुद्धा आपण कसं प्रेरित करू शकतो याविषयी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येत आहे। गावोगावी फिरवून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे कार्य करत आहोत। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास बऱ्याच गावांनी आपली स्वगणना पूर्ण केली आहे। तसेच महाराष्ट्रातील सुद्धा तरुणांना माझं आवाहन राहील की या ठिकाणी तुम्ही सर्वांना मोबाईलचं ज्ञान आहे, या ज्ञानाचा उपयोग आपण देश कार्यासाठी केला पाहिजे। ही सुद्धा एक प्रकारची देश सेवाच आहे। म्हणून प्रत्येकानं स्वतःची स्वगणना तर करायचीच, त्याचबरोबर इतर 10 जणांना जरी तुम्ही प्रेरित केलं तरीही तुम्ही तुमच्या गावाची स्वगणना एका दिवसामध्ये पूर्ण करू शकता। अशा प्रकारे आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं नव्हे तर आपल्या देशाचं नाव या ठिकाणी आपण उज्ज्वल करण्याची आपल्याला अनमोल संधी प्राप्त झालेली आहे। तर या संधीचं सोनं करून घ्यावं। कारण जागृती याच पोशाखातून का? हा, तर या ठिकाणी पूर्वीच्या काळी आपण पाहायचो की वासुदेव गावामध्ये यायचे आणि विविध प्रकारचे जे सामाजिक संदेश आहेत, सामाजिक संदेश आपल्या गायनामधून देत असत। मी सुद्धा तोच विचार केला की या ठिकाणी आपण सुद्धा वासुदेवाच्या भूमिकेमध्ये जायचं आणि जी पूर्वीच्या काळी जी पद्धत चालू होती त्या पद्धतीचं तर लोकांना या ठिकाणी जाण होईल, त्यांना समजेल की पूर्वीच्या काळी कशा प्रकारे संदेश वहन केला जात होता। त्याच पद्धतीचा फायदा घेऊन या ठिकाणी मी सुद्धा एक वासुदेवाच्या भूमिकेमध्ये गावोगावी फिरत आहे। आणि जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे पूर्वीच्या काळी अशा प्रकारचे सुद्धा वासुदेव गावामध्ये येत होते। तीच भूमिका माझी आहे आणि याच भूमिकेमध्ये जाऊन मी गावोगावी फिरत आहे आणि आज या ठिकाणी लोकांना स्वगणनेसाठी प्रेरित करत आहे। तर या ठिकाणी आपला कालावधी सर्वांनाच माहित आहे। या कालावधीमध्ये सर्वांनी स्वगणना करून आपल्या देशाचं जे नाव आहे ते नाव उज्ज्वल करावं। माननीय जनगणना आयुक्त महोदया यांच्या निर्देशानुसार जनगणना कार्यक्रम 2026-27 सुरू झालेला आहे। त्या अनुषंगाने 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये जास्तीत जास्त स्वगणना करण्यासंदर्भामध्ये त्यांनी आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला निर्देश दिले होते की जास्तीत जास्त आपल्या तालुक्यामधली स्वगणना जर झाली तर अचूक माहितीसुद्धा येईल आणि जनगणनेचं कामसुद्धा सोपं होईल आणि सुलभ होईल। त्या अनुषंगाने आम्ही आमच्या नायब तहसीलदार आहेत, निवासी नायब तहसीलदार सोनाली बाजीबाकरे, आमचे मंडळ अधिकारी, तलाठी आणि या सर्वांनी आम्ही 25 गावं या कामासाठी निवडली आणि त्या गावामध्ये जाऊन आम्ही तलाठी असेल, माझा ग्रामसेवक असेल, माझा कोतवाल असेल किंवा माझा ग्रामपंचायतचा शिपाई असेल किंवा असे आमचे महसूल मित्र आहेत, या सर्वांना आम्ही मदतीला घेतला आणि आम्ही स्वतः गावामध्ये गेलो 8 तारखेला 8 मेला आणि त्या दिवशी आम्ही त्या गावामधील सर्व लोकांना तिथे आवाहन केलं की तुम्ही स्वतःहून तुमची स्वगणना करा। SC.census.gov.in या वेबसाईटला त्यांनी संकेतस्थळाला भेट देऊन त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलं। तो OTP आला आणि त्याच्यानंतर त्यांची ती जनगणनेचं कामकाज सुरू झालं। याच्यामध्ये लोकांनी सुद्धा आम्हाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सरपंच असतील, माझे पदाधिकारी असतील, माझे स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य आहेत, यांनी सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि साधारणतः 15 गावामध्ये आम्ही छोटे छोटे जे गाव आम्ही निवडले होते त्या गावामध्ये आम्ही तिथे स्वजनगणना 100% पूर्ण केली आहे। आणि अशाच प्रकारचा आम्ही माझ्या 100 पूर्ण तालुक्यामध्ये गावामधील कर्मचारी असतील, माझे शेतकरी बांधव असतील, माझे शेतमजूर आहेत, माझे गावातले लोक आहेत,
त्यांना मी आवाहन करतो आहे की त्यांनी या स्वजनगणना स्वतः करून घ्यावी. 15 तारखेपर्यंत त्याला वेळ आहे. 16 तारखेनंतर मग पुन्हा घरगणना कार्यक्रम होणार आहे. या अनुषंगाने मी पुन्हा विनंती करतो त्यांना की स्वजनगणना जर केली तर फार चांगल्या प्रकारे आपल्या जनगणनेचं काम होईल आणि सुलभ आणि चांगल्या प्रकारे आणि गतिशील जनगणना होऊ शकेल. धन्यवाद.